प्रेमात रंगल्या प्रेमाच्या भाई प्रेमाच्या पंखांनी जाऊ चला. प्रेमाने मिटती मनाची अंतरे प्रेमाला प्रेमाने पाहू चला. मनाशी बोलते जगाला जोडते प्रेमाने जागते प्रेम नव्हे. प्रेमाच्या गुपित नात्याचे गुपित प्रेमाला ठाऊक प्रेम हवे. प्रेमाच्या देशात प्रेमाच्या भाषेत प्रेमाच्या सुरात बोलू चला. पोचलो मी इथे पोचलो. आता मार्बल बेल हो. डोकं लावलं. दात काय काढतोय गुरुजी, काय झालं? कुत्रे येतो कुठतरी कुत्रे. गुरुजी, कुत्रा असू दे नाही तर वाघ असू दे, आज बुके आणि पत्र देऊन जर आला नाहीस तर तुला पण खरंच कुत्र्यासारखा मारेन. नाही नाही देणार आहे पण कुत्रे हो. कोण हवाय? त्या आल्या आता. अरे मग दे की तिला. हा. हे घे. अहो कोणी दिलं हे? त्या विचारतात कोणी दिलाय. पावली पडली आहे का गुरुजी तुझी? अरे पळ ना तिथून. अच्छा ठीक आहे. हा, हा. जायला सांगितलंय. अहो इश्क में तेरे आशिक हो गया मैं, शादी की रस्म में बांध लूंगा मैं, देशील का तुझा हात मला ईशा देशमुख. नाही नाही, ईशा देशमुख. कोण होतं ग? ही डिड इट आशू. काय? ही डिड इट. हे काय करतेस तू? झोपेत बरळत काय असतेस? हे पत्र काय वाचत बसलीस? तुला ना डॉक्टरांकडेच न्यायला हवं. एक माणूस आला होता, त्याने मला हे दिलं आणि तो गेला. काय? त्याने मला प्रपोज केला आशू. कॉंग्रॅट्स. हाय, ओम चौधरी. येस सर. थँक्स. तुम्ही?
तू माझ्याशी फार वेळ बोलू नकोस हा. आजूबाजू मला तूच दिसायला लागतेस. एक मिनिट, विषयांतर नकोय. तुझा ऍटिट्यूड किती दिवस टिकतो ते बघायचंय मला. बघ ना मग. का नाही, आज ना माझी खूप स्ट्रॉंग इच्छा होती, काही झालं तरी आपली भेट झाली पाहिजे. जनरली माझ्या इच्छा पूर्ण होत नाहीत, आणि आज इतक्या अडचणी येऊन सुद्धा आपली भेट झाली. आणि ज्याने हे घडवून आणलं त्याला थँक्स म्हटलंच पाहिजे ना, म्हणून थँक्स. आणि थँक्स परत हे तुला. ठरल्याप्रमाणे आपण ग्रीन रूफला जातोय. मी तुला न्यायला आलोय. तू कुठला ड्रेस घातला होतास तेही मला बघायचंय. मी बाहेर वाट बघतो तुझी. लेट्स मेक दिस इव्हनिंग मेमोरेबल. तू आता प्लीज माझ्या घरच्यांसारखं वागू नकोस हो. त्या मुलाला मी कधी पाहिलं नाहीये, त्याला कधी भेटले नाहीये. असं करतात का लग्न? मग मला भेटलेस, माझ्याशी कर लग्न. He loves me, Ashu. He loves me. गुरुजी, तुम्ही तिथे गेला, काय काय घडलं ते सांगा. मी तिथे गेलो तेव्हा खूप घाबरलो होतो. का? कुत्रं होतं तिथे? कुत्र्यांची भीती तर होतीच, पण मला खूप भीती वाटत होती की मी कुठल्या मुलीला असं बुके दिला नव्हता ना कधी. हिला पण नव्हता दिला, पण तरी मी असं बळ गोळा केलं आणि दिला बुके ईशात वहिनींना. मग तिची रिॲक्शन काय होती? रिॲक्शन मला नाही माहिती, मी तिथनं पळून आलो ना. अरे काय रे, तिला कसं वाटलं कळायला नको का आपल्याला? हो, आजींचं बरोबर आहे. माझं नेहमी बरोबरच असतं. गुरुजी, तुम्ही पटकन गाडी काढा आणि त्याच्या घरी जा. ती खिडकीतनं काय करते ते बघा. मी नाही जाणार आता तिथं. मला नाही जायचं परत तिथं. अहो रणजित भाऊ, काय मला नाही जायचं परत तिथं आता. अहो गुरुजी, तुम्हाला तिकडे परत जायला कोणी सांगत नाहीये, काळजी नका करू. आणायची त्या पोरीला केवढा आनंद झाला असेल. ओम सारख्या मुलानं तिला प्रपोज केलं म्हणजे केवढा मोठा आनंद झाला असेल. हो, गाण्याची सिच्युएशन आहे ही. आता मस्त गाणं सुरू. ईशा गिरक्या घेत 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 पुढे चाललीये, आणि जसं गाणं संपेल तसा ती फोन उचलेल आणि आपल्या ओमला फोन लावेल. हो, ईशा, ईशा, काय ग? काय म्हणायचीस मला? तू प्रेमात बिमात पडणार नाहीये बरं का? 4 मिनिटात हवा गुल. काय ग, कसं वाटतंय तुला? असू, मी लहानपणी मोठ्या बाबांबरोबर नेहमी टेकडीवर जायचे. पावसाळ्यात तर खूप मजा यायची तिथे. एक दिवशी असेच आम्ही गेलो होतो ना, तेव्हा ढग आले दाटून आणि मोरच ओरडायला लागले एकदम. मी मोठ्या बाबांना विचारलं की अहो ते का ओरडतायत. त्यावर ते असं म्हणाले, त्यांना खूप आनंद झाला ना म्हणून ते ओरडतायत. आणि मग अचानक ना त्यांनी आभाळाकडे बोट दाखवलं आणि म्हणले, ते बघ इंद्रधनुष्य. मी आयुष्यात पहिल्यांदा त्या दिवशी इंद्रधनुष्य पाहिलं. सुंदर इंद्रधनुष्य आणि बागेत तांबूस आभाळ. आय फेल्ट लाईक आय एम ऑन टॉप ऑफ द वर्ल्ड. मला आता एक्झॅक्टली तसं वाटतंय.
लाजतीयस, किती लाजतीयस? कशासाठी इतकं लाजतेस ग? आता हसतीये, काय झालं इतकं हसायला? मी तिसरीत होते ना, तेव्हा मला एका मुलाने विचारलं होतं. मला आता एक्झॅक्टली तसंच वाटतं. आता बास हा तुझं लाजणं. मला एक सांग, या पत्राचं काय उत्तर देणार आहेस तू? मी काय उत्तर देणार आहे? परत लाजतीये. हे किलोभर लाजणं बंद कर ना तुझं. कळलं कळलं मला तू काय उत्तर देणार आहेस ते. पण हे असं लगेच होकार द्यायचा नाही. बघ आधी होकार नकार याच्यामध्ये जरा झुलवायचं. का? नाहीतर लोक आपल्याला गृहीत धरतात ना, आणि असं केलं ना की नात्यात आपला जरा अप्पर हँड राहतो. हो हो. नाही नाही. तर नाही काय, आणि हे असं अजिबात वागायचं नाही. अगं हे असं होतच. आपल्याला लगेच हो म्हणून टाकावं असं वाटतं, किंवा अशी मिठी मारावीशी वाटते. हो, पण तसं नाही करायचं ईशा. असं अजिबात करायचं नाही. सांगू का, मला काय वाटतं माहितीये का, मी ना ओमला फोन करते आणि त्याला सांगते तुझ्या या पत्रामुळे ईशा भयंकर डिस्टर्ब झालीये आणि कोशात गेलीये. का? नाही नाही, मला नाही जमणार आहे सगळं. काय नाही जमणार वेडी? ऐक तू माझं. हे बघ, आता सगळी सूत्र मी हातात घेतली. मी म्हणेन तसंच करायचं, कळलं? चल. अशू, नको ना लाव फोन. अगे थांब ग, लावते ना मी. नको ना ग. अगं मज्जा येईल. त्याच्या मनात काही नसेल तर तो आपणून सांगेल ना, तर तू नको लाव फोन. अगं थांब ना, मी लावणार आहे. तू थांब. मी जाईन ना निघून. जा ग, काय घाबरटेस तू? मी खरंच जातीये. जा जा जा. आहे असल्या पोकळ धमक्या मला देऊ नकोस. हे बघ, मी खरंच जाईन, मी सांगतेय तुला. अश्विनी. हा बोल अश्विनी. हॅलो ओम. हा मी बोलतेय अश्विनी. ईशानी माझा हात धरलाय म्हणून जरा लांबून बोलतेय. हॅलो हॅलो ओम. हॅलो. अगं काय 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 चाललंय? काय काय आहे? काय झालं? हे तू मलाच विचारतोय काय झालं? हे काय चाललंय सगळं? हा काय चाललंय? अगं किती वाजलेत? तू असं जोर जोरात ओरडतेस का माझ्या अंगावर? मी काय केलंय? तू ईशाला गुलाबाच्या फुलांचा गुच्छ पाठवलाय आणि त्याच्यात 2 कविता. एकावरती लिहिलंय माझी होशील का, आणि दुसऱ्यावरती ईशा देशमुख ही अक्षरं जुळवून कविता केली आहे. चिठ्ठी? मी आणि कसली चिठ्ठी? मी असली काही चिठ्ठी पाठवलेली नाहीये. तू काय बोलतेस? हे बघ, तुला प्रपोजच करायचं ना तर जरा चांगली आयडिया शोधायची ना. हे काय शाळकरी मुलांसारखे बुके बुके गुच्छ बिच्छ काय हे? काय? नाही, मी हे काही केलेलं नाहीये. तू मला असं का बोलतेस? खोटं बोलू नकोस. आणि त्या दोन्ही चिठ्ठ्यांच्या खाली ओम असं लिहिलंय. ओम म्हणजे तूच ना? ओम, तू असं वागशील असं वाटलं नव्हतंय मला. आणि तुझ्यामुळे ईशा कोशात गेलीये. काय? हॅलो. कट केला? येस, टरकली त्याची. येस. इनफ ऑफ इट. आपण त्याला लगेच सांगून टाकूया की ही सगळी भंकस होती म्हणून. मला नाही बरोबर वाटत आहे. काय यार, कशी आहेस ग तू? थांब, त्याचा फोन येईल परत. थांब. जाऊ दे ना, मीच करते त्याला. स्विच ऑफ. स्विच ऑफ? हो ना. बघ, मी तुला सांगितलं होतं आशू, तो घाबरला असेल. अगं घाबरल्यानंतर नेहमी असा फोन बंद करून ठेवतो. मला, तू मूर्ख आहेस का? अगं बाई, जेव्हा त्याला कळेल की आपण त्याची गंमत करतोय तेव्हा त्याला आनंदच होणार आहे. तसं काही नाही, पण म्हणजे
आपण खूप सेन्सिटिव्ह असतो यार, आणि ओम तर खूपच जास्त सेन्सिटिव्ह आहे, मला माहितीये. मग आता काय जाऊन तू त्याला मिठी मारणार आहे? आय लव्ह यू ओम, आय लव्ह यू ओम. आता त्या प्रेमी युगलामध्ये प्रणय गीत सुरू होईल आणि मग आमच्या ओम्याच्या आयुष्यामध्ये ज्या महान माणसामुळं ही संधी उपलब्ध झालेली आहे त्याला, म्हणजे मला, तो आता हाक मारे, काके. काके हाक मारली. सर तुम्ही ग्रेट आहात तुम्ही सगळं करेक्ट करताय. म्हणजे त्यांचं जमलं. आता ईशा वहिनी लवकर आपल्याला भेटणार. एक नंबर. ले जाएंगे दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे आले आले आले. ना ना ओम्या, ना 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 प्लीज प्लीज थँक्स नाही म्हणायचं यार, थँक्स नाही म्हणायचं प्लीज, एक शब्द पण नाही बोलायचा. भरून येईल राव आपल्याला. सभी प्यार की झप्पी दे दे मेरे यार. हे कोणी सांगितलं करायला? सांगा रे. अरे लव्ह लेटर लिहायची आयडिया माझी होती. अजित तुम्ही? नाही आयडिया त्यांची होती, पण लिहिलं अख्खं लव्ह लेटर मी. हो नाही, म्हणजे सगळ्यांनी मिळूनच लिहिलं, पण द्यायला मी गेलो होतो आता ईशा वहिनींकडे. बरोबर आहे गुरुजींचं. नाही, या सगळ्यांचं म्हणणं बरोबर आहे, पण यांचा फक्त जन्म होता. म्हणजे त्याचा स्टोरी, स्क्रीन प्ले, डायलॉग आणि मुख्य म्हणजे डिरेक्शन माझं होतं. बरोबर आहे, बरोबर आहे, अगदी बरोबर आहे. रणजित भाऊ. किती आनंद झाला याला. मगातपासून मला त्या अश्विनीचा फोन येतोय. तुम्ही हे जे काही सगळं केलं ना, ते ईशाला अजिबात आवडलेलं नाहीये. सकाळपासून ती शॉक मध्ये. तुम्हा सगळ्यांना हे नसते उद्योग करायला कोणी सांगितलं होतं? मला काय माहिती, रणजित भाऊ म्हणाले द्यायचे म्हणून मी नेऊन दिलं, नाही तर मला स्वतःला थोडीच अक्कल आहे, गावाकडचा माणूस आहे मी. हो गुरुजींचं बरोबर आहे. म्हणजे आजींना कल्पना सुचली आणि मी आपलं सगळं लिहून काढलं, नाही तर मला आपण कुठे काय सुचतंय ना. अरे ते स्टोरी, स्क्रीन प्ले, डायलॉग वगैरे ह्याची आयडिया होती, मला काय माहित नाही बाबा. बघितलं सोमे, ही अशी असतात माणसं. आता ना आपण प्लॅन नंबर 2 आणूयात. थँक्यू. जातोस आता? मीच जातो. याला काय प्रॉब्लेम झाला आता? नाही येणार. नाही येणार. ब्रह्मे सरांचं येईल. असं चांगल्या वेळी काय ग हे अभद्र बोलणं. तोच आहे ओम. मला म्हटलं ना, मला कळतं जास्त मुलांचं मन. तोच आहे ओम. मला म्हटलं ना, मला कळतं जास्त मुलांचं मन. हॅलो. हॅलो अश्विनी. हा ओम बोल. मी ओम बोलतोय. हो म्हणजे हे सगळं, हे चिठ्ठी, हा घोळ झाला यार. मला तिला त्रास द्यायचा नाहीये, म्हणजे नव्हता. मग तू हे सगळं इशाराच सांग ना. हा घे. मी काय करू यार अश्विनी. आणि तूच म्हणाली होतीस की कधी ना कधीतरी बोलून टाक. मी तिच्या समोर उभं राहिलो ना की माझी बोलतीच बंद होते ग. मनातलं मनातच राहतं.
आमच्या हे घरचे एक म्हणजे काय तुझ्या घरचे काय? म्हणजे आता मी या घरच्यांना काय सांगू, कसं सांगू? मला खरंच तिला दुखवायचं नव्हतं ग. मला समजतंय की तिला आता काय वाटत असणार. अश्विनी प्लीज तू माझ्याकडनं तिला हे कन्वे करशील का? मला खरंच तिला त्रास द्यायचा नाहीये आणि मी तिच्या समोर उभा नाही राहू शकत आता. इट्स सो एम्बॅरेसिंग. मला तिला सॉरी म्हणायचंय. मी येऊ का तिकडे? तू इकडे ये ना. अरे नाही नको, तू इथे आला तर प्रॉब्लेम होईल रे. म्हणजे इथे दरम्यान बऱ्याच काही गोष्टी घडल्यात ना, त्या सगळ्या सांगायच्यात मला तुला. आपण बाहेरच भेटूया का? काय 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 गोष्टी घडल्यात? अरे ओम, अरे सगळंच असं फोनवरती नाही ना सांगता येत ना. ओके ओके. अश्विनी तुझ्याकडे हार्ट ब्रिगेडचा नंबर आहे का ग? मला देऊन ठेव. मी तिथे हॉटेलला येता येता मध्येच माझ्या छातीत दुखायला लागलं तर मी डायरेक्ट हॉस्पिटलला ऍडमिट होईल. मग ती तिथे माझी वाट बघत बसेल आणि मी तिथे हॉस्पिटलमध्ये शेवटचे श्वास मोजत असेल आणि मग ती परत माझ्यावरती भडकेल आणि मग पुन्हा सगळा घोळ होईल. मला तसं व्हायला नको आहे. प्लीज तिला सांग ना. ओम, अरे किती रटाळ बोलशील. आता हे असं आपण फोनवरती बोलत बसण्यापेक्षा बाहेरच भेटूया ना. ग्रीन रूफला. हो आलोच लगेच. हा, प्रभात रोडच्या. हा La 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 la.